नमस्कार. या विशेष सखोल विश्लेषणात आपले स्वागत आहे. जरा विचार करा, एक असा अतिशय महत्त्वाचा प्राचीन ग्रंथ ज्याने एका संपूर्ण आध्यात्मिक तत्वज्ञानाचा पाया रचला, पण आज त्याची काय अवस्था आहे? तो केवळ बंद कपाटांमध्ये धूळ खात पडून आहे. हा किती मोठा आणि खेदजनक विरोधाभास आहे, नाही का? आज आपण तत्वार्थ सूत्र या महान ग्रंथाच्या याच ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रवासाचा सविस्तर वेध घेणार आहोत. चला तर मग थेट याच्या मुळाशी जाऊया. हल्ली आपण काय करतो? आपण ग्रंथांच्या केवळ मुखपृष्ठाची पूजा करण्यावर भर देतो. त्यांना छान सुंदर वेष्टनात बांधून कपाटात अगदी सुरक्षित ठेवून देतो. पण प्राचीन विचारवंतांचा मुख्य हेतू हा अजिबात नव्हता. त्यांचा उद्देश होता की आपण त्यातील ज्ञानाचे प्रत्यक्ष वाचन आणि मनन करावे. केवळ भौतिक स्वरूपात पुस्तकाची पूजा करण्यापेक्षा त्यातील तत्वज्ञान वाचून समजून घेणे हे खऱ्या अर्थाने कितीतरी पटीने अधिक महत्त्वाचे आहे. भाग 1. एका ग्रंथाचा अजरामर प्रभाव आणि आचार्य उमास्वामी. आचार्य उमास्वामींच्या समर्पणाची पातळी खरोखरच थक्क करणारी आहे. म्हणजे विचार करा, वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी संसाराचा त्याग करून मुनिदीक्षा घेतली. त्यानंतर तब्बल 25 वर्षांच्या प्रदीर्घ आणि कठोर साधनेनंतर त्यांना आचार्यपद प्राप्त झाले आणि ते वयाच्या 84व्या वर्षापर्यंत जगले. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी अत्यंत कडक शिस्तीत आणि ज्ञानसाधनेत व्यतीत केले. आणि हे अगदी स्पष्टपणे दाखवून देते की कसा एका मूळ बीजातून एका विशाल महावृक्षाचा जन्म झाला. उमास्वामींच्या या एका तत्वार्थसूत्र ग्रंथावर नंतरच्या काळात अनेक महान टीका लिहिल्या गेल्या, जसं की पूज्यपाद स्वामींनी लिहिलेली सर्वार्थसिद्धी, अकलंक देवांचे तत्वार्थ राजवार्तिक, विद्यानंदींचे तत्वार्थ श्लोकवार्तिक आणि पंडित सदासुखदास यांची अर्थप्रकाशिका. एका ग्रंथाने किती विचारवंतांना प्रेरित केले हे खरंच अद्भुत आहे. आता वळूया भाग 2 कडे. शास्त्रांकडे दुर्लक्ष, एक भीषण संकट. आज आपण एका अतिशय गंभीर संकटाचा सामना करत आहोत. आपले अनेक मूल्यवान आणि पवित्र ग्रंथ केवळ कपाटांमध्ये बंदिस्त आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे काही ग्रंथ जुने झाल्यामुळे रद्दीच्या भावात विकले जातात किंवा विसर्जन करण्याच्या नावाखाली अक्षरशः पाण्यात वाहून दिले जातात. आपण ही कठोर वस्तुस्थिती स्वीकारायलाच हवी की ग्रंथांचे केवळ भौतिक जतन करणे आणि त्यांचा अभ्यास न करणे हे पूर्णपणे निरर्थक आहे. याच दुर्लक्षाचा एक मोठा फटका म्हणजे समंतभद्र स्वामींचे गंधहस्ती, महाभाष्य सारखे अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आज उपलब्धच नाहीत. ते हरवले आहेत. पण आता ते शोधण्यासाठी परदेशी ग्रंथालयांमध्ये जाण्याची गरज नाही. उपलब्ध ग्रंथांचा, जसे की रत्नकरंडक श्रावकाचार यांचा जर आपण तत्वार्थसूत्रसोबत तुलनात्मक अभ्यास केला तर ते मूळ विचार आपण पुन्हा प्राप्त करू शकतो. थोडक्यात सांगायचे तर केवळ पुस्तके गोळा करण्यापेक्षा जी पुस्तके उपलब्ध आहेत त्यातून अर्थाचा शोध घेणे आता सर्वात जास्त गरजेचे आहे. भाग 3. रिद्धी आणि गृद्धपिचचे रहस्य. ऐतिहासिक शास्त्रांमध्ये रिद्धी या संकल्पनेचे सविस्तर वर्णन केले आहे. अत्यंत कठीण तपस्या, ध्यान आणि आध्यात्मिक शुद्धीतून प्राप्त होणाऱ्या क्षमता म्हणजेच रिद्धी. हे कोणतेही जादूचे प्रयोग नाहीत, तर धर्मग्रंथ या घटनांकडे सर्वोच्च आध्यात्मिक प्रगतीचे आणि आंतरिक शुद्धीचे नैसर्गिक परिणाम म्हणून पाहतात. आता यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे उमास्वामींच्या नावे असलेल्या नोंदी. शास्त्रानुसार त्यांच्या केवळ एका स्पर्शाने विषारी हवेचे अमृतात रूपांतर होत असे. आकाशात चालण्याची क्षमता त्यांच्यात होती असेही म्हटले जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भौतिक वातावरणावर प्रभाव टाकणाऱ्या या अफाट शक्ती कोणत्याही लौकिक इच्छेशिवाय केवळ त्यांच्या आंतरिक शुद्धीमुळे नैसर्गिकरित्या त्यांच्यात जागृत होत असत. तुम्हाला माहिती आहे का, उमास्वामींना गृद्धपिच्छ या नावानेही ओळखले जाते. याचा अर्थ होतो गिधाडाची पिसे. यामागील कारण त्यांच्या अहिंसेच्या कठोर पालनात दडलेले आहे. चालताना कीटकांना इजा होऊ नये म्हणून रस्ता साफ करण्यासाठी ते जी पिच्छी म्हणजेच कुंचला वापरायचे, त्यासाठी त्यांनी खाली पडलेल्या गिधाडाच्या पिसांचा वापर केला. कोणत्याही सजीवाला हानी न पोचवण्याची त्यांची ही अटळ बांधिलकी खरोखरच अंगावर काटा आणणारी आणि प्रेरणादायी आहे. भाग 4. 8 डाकूंची वैराग्य कथा. हे सर्व तत्वज्ञान नीट समजून घेण्यासाठी आपण हरिवंश पुराणातील एका अत्यंत नाट्यमय कथेचा आधार घेऊया. स्मशानात घडलेला हा घटनाक्रम अतिशय वेगाने बदलतो. सुरुवातीला एक पती आपल्या पत्नीला सर्पदंश झाल्यावर रात्रीच्या वेळी स्मशानात घेऊन येतो. तिथे ध्यानस्थ असलेल्या एका मुनींच्या आध्यात्मिक प्रभावे त्या पत्नीचं विष चमत्कारिकरित्या उतरते आणि ती शुद्धीवर येते. पण पुढे जे घडते ते धक्कादायक असते. शुद्धीवर आल्यावर ती पत्नी तिथेच लपून बसलेल्या एका चोरावर मोहित होते. जेव्हा पती परत येतो तेव्हा ती कृतज्ञ पत्नी त्या निष्ठावान पतीलाच मारण्याचा प्रयत्न करते.
पण तोच चोर वेळेस मध्यस्थी करून त्या पतीचे प्राण वाचवतो. हा मानवी स्वभावाचा अत्यंत भयानक आणि विदारक चेहरा होता. या भयंकर विश्वासाघानंतर जे घडले ते संपूर्ण वैराग्याला जन्म देणारे होते. तो चोर तिथून जंगलात वाट पाहत असलेल्या आपल्या इतर 7 भावांकडे जातो. एका पत्नीने तिच्या निष्ठावान पतीचा कसा घात करण्याचा प्रयत्न केला हे तो त्यांना सविस्तर सांगतो. हे ऐकून 8ही भावांना सांसारिक संबंध आणि मोहाची निरर्थकता स्पष्टपणे समजते. मानवी विश्वासाघाताचे हे टोक पाहून एका क्षणात ते 8ही भाऊ आपले गुन्हेगारी जीवन सोडून मुनी बनण्याचा कठोर निर्णय घेतात. कथेचा शेवटही तितकाच रंजक आणि चक्रावून टाकणारा आहे. कालांतराने सर्वात धाकटे भाऊ जे आता मुनी झाले होते ते त्याच उज्जैनीमधील जोडप्याला आहार घेताना पुन्हा भेटतात. त्या चोराने पूर्वी स्मशानात तलवार पकडताना स्वतःची बोट कापली होती तोच पुरावा पाहून आणि ही संपूर्ण कथा ऐकून त्या जोडप्यालाही स्वतःच्या आयुष्यातील वास्तवाची जाणीव होते आणि मग ते जोडपे देखील या जगाचा त्याग करून वैराग्य पत्करतात. भाग 5 खरी भक्ती आणि आपले कर्तव्य. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या ऐतिहासिक कथा आपल्याला आजच्या काळातील आपल्या कर्तव्याची आठवण करून देतात. खरी भक्ती ही केवळ कर्मकांडापुरती मर्यादित नसून दैनंदिन जीवनातील लहान कृतींमधून ती व्यक्त होते. शेषान्न ही संकल्पना याचाच एक सुंदर भाग आहे. मुनींना भोजन दिल्यानंतर पात्रात उरलेलं अन्न अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध करणारं मानलं जाते. अन्नाचा हा आदर आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. यातून आपल्याला काही अत्यंत महत्त्वाचे व्यावहारिक धडे मिळतात. आदराने अन्न वाटून अतिथी संविभाग पाळणे, केवळ पूजा करण्यापेक्षा ग्रंथांचे सक्रिय आणि समर्पित वाचन करून शास्त्रे खऱ्या अर्थाने समजून घेणे, सामूहिक अध्ययनातून आपले हे प्राचीन शहाणपण जिवंत ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कपाटात बंदिस्त ज्ञानाचा काहीही आध्यात्मिक फायदा नसतो हे ओळखून या तात्विक सत्यांची आपल्या दैनंदिन कौटुंबिक जीवनात अंमलबजावणी करणे. मूळ स्रोतातील हा एक अतिशय शक्तिशाली आणि विचार करायला लावणारा संदेश आहे. ज्ञान हा आत्म्याचा गुण आहे. म्हणजे ज्ञान मिळवणे आणि ते समजून घेण्याची धडपड करणे हे केवळ एक साधे कार्य नसून ते आपल्या अस्तित्वाचे मूळ स्वरूपच आहे. शेवटी एक असा प्रश्न उपस्थित राहतो जो आपल्या सर्वांना अंतर्मुख करेल. आपले हे सखोल आणि प्राचीन शहाणपण असेच दुर्लक्षित राहून लोप पावू दिले जाईल की अखेर ते खऱ्या अर्थाने वाचले आणि समजून घेतले जाईल? यावर नक्की विचार करा. या विशेष माहिती सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.